नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आता हे नवीन फळ आणलंय बघा कुंदन शेटने। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 9 वाजलेत मित्रांनो। आता रात्री 2 वाजता पोहोचलो इथं मैसूर मध्ये। आता लावली गाडी स्पॉटला, जाळे वगैरे खोलून दिले। आम्हाला लोक पण आलेत, खाली करत आहे। आता किती वेळ लागेल वगैरे काय आयडिया नाही, बघूयात किती वेळ लागतं। खाली झाले की आपलं नेहमी सारखं चिकमंगळूरला पर 2-3 गाड्या आहेत म्हणून शेठ सांगत होते। आता बघू, तिथे गेल्यानंतरच कळणार नक्की काय काय नाही। तोंड हातपाय वगैरे पण धुवून झालंय माझं। कुंदन शेठ गेलेत आता तोंड हातपाय वगैरे धुवायला। बघूया तुम्ही मित्रांनो किती वेळ लागतो वगैरे ते। सकाळचे 9:45 वाजलेत मित्रांनो। रात्री 2 वाजता पोहोचलो इथं। आता सकाळी 9 वाजता गाडी पॉइंटला लावली। आम्हाला लोकं आले वगैरे, समोर दिसते गाडी। खाली करायला पण चालू झाले। छोटंसं गोडाऊन आहे। कालच त्यांनी सांगितलं होतं की या लवकर, तुमची गाडी खाली होईल पटकन म्हणून। तर रात्रीच येऊन थांबलो होतो। या म्हटलं डायरेक्ट स्पॉटवर, कारण की डिझेल चोरीचं वगैरे जरा लफडे असतात प्रत्येक इथं। त्याला विचारलं तर तो म्हटला की ते साहेब म्हटले की काही नाही प्रॉब्लेम आमच्या इथं, रात्री येऊन झोपा वगैरे। तर आलो रात्री। त्याच्यानंतर सकाळी लगेच त्यांनी फोन करून लावलेत। झाली बऱ्यापैकी, अर्ध्याचे थोडं जास्त गाडी खाली व्हायला। चालूच आहे आम्हाला, 3-4 जण आहेत तेवढ्यावर ते खाली करत आहे। कुंदन शेट वगैरे गाडीत बसलेत। माझं तोंड वगैरे धुवून वगैरे हातपाय एकदम फ्रेश झालं। त्यांचाच फोन आला, त्याच्यानंतर उठलो होतो। रेसिडेन्शियल एरिया आहे। चिकमंगळूरला फोन केला, 3 गाड्यात आमच्या अगोदर म्हटलं आरसू सेट। आता बघू, जाऊयात तिथं गेल्यानंतरच कळेल गावातल्या किती गाड्यात आणि आपल्या पुणे वगैरे त्या साईडच्या किती गाड्यात। बघूयात आता किती वेळ लागतो मित्रांनो खाली व्हायला। मित्रांनो गाडी खाली झाली आमची। कुंदन शेट बघा, त्यांचं आवडतं फळ आहे काय रे, फणस। फणस खातात ते। फ्रूटच्या गाड्या असतात त्या रोडला, आम्ही जातो तेव्हा। त्याचं आवडीचं आहे, लय खूप दिलंय रे तुला। जास्त दिले का? अरे त्याला कोण खात नाही म्हणून ते तो देतोय। ड्रॅगन फ्रूट पण आहे इथं, आंबे बिंबे रोडलाच आहे। सगळे स्टॉल असतात, भरपूर फळांचे स्टॉल आहे। गाडी आपली समोर थांबली आहे बघा, समोर लावली। 12 वाजता बरोबर खाली झाली आमची गाडी। निघालो मग तिथून। आता चाललो चिकमंगळूरला। रस्त्यात फळं दिसले, मला जांभळं घ्यायचे होते पण जांभळं नाहीत नेमके तिथं। पुढं घेऊयात आता कुठंतरी। बरे ना बघा हा माणूस। आता ह्याच्यावरच जेवण त्यांचं, जेवायचे नाही ते परत। जेवायचं म्हणतात, जेवायचं बघा इथं पण आहे फणस। जाऊयात, निघूयात आता मित्रांनो। आता हे नवीन फळ आणलंय बघा कुंदन शेटने। आता ह्याचं नाव काय मला पण नाव आहे। कुंदन शेट म्हणत नरीमा आहे। कोणाला माहित असेल कॉमेंट्स मध्ये तर। डिचीच आहे रे, डिची वेगळी, काटे काटे नरीमा आहे। आणि जांभळं आणलेत बघा, जांभळ पण। खाऊन बघतो कसं आहे काय माहिती आता। दुपारचे 2:30 वाजले, जेवणासाठी थांबलोय। फिश खायचा मूड झाला पण प्रॉब्लेम, फ्राय फिश खायचा होता पण नेमका त्यांच्याकडे फक्त ग्रेव्ही वाला आहे। बाकी सगळे आयटम आहे ग्रेव्ही फ्रायमध्ये।
फक्त फिशच नाही, त्यामुळं पण घेतलं आता आम्ही फिशच सांगितलं, काय करणार खायचं. उंदरची इच्छा झाली फ्राय फिश खायचा. आवडलं तर ठीक, नाही तर कबाब सांगा. नाहीतर कबाब तर इथं म्हणजे तुम्ही कुठंही जा, भजी असल्यासारखं. कबाब म्हणजे इथं भजी असते. आपल्या इथं कसे भजी भेटतात तसे चिकन कबाब रेग्युलर झाले. बघत पहिलं फिश कुठलं आहे काय, त्याच्यानंतर ठरलं. तर जेवण करून निघायचं, लवकरात लवकर तिथं पोचायचं, नाही तर गाड्या येतात आपल्या अगोदर. तर जेवण करून निघत आता बघा कालवणातला फिश असा आलाय, काय त्याला पांढराच आहे फक्त, चव असेल असं वाटत नाही. आता शीट खातील तेव्हा कळेल नेमकं काय आणि काय नाही. आमचा जरा बल्ल्या झाला आज खायच्या आहे. खावा तुम्ही. सांबर तर ठीकच असतं, फिश ठीक आहे, म्हणजे खाण्यासारखं आहे, खाऊयात. सांबर, राईस आणि फिश. या जेवायला मित्रांनो सगळ्यांनी. चहा प्यायला थांबलोय मित्रांनो. संध्याकाळचे 6 वाजले. बेल्लूरच्या पुढं आलो, एक 10 किलोमीटर तिथं थांबलोय. पाऊस झालाय इथं पण, जरा तळे वगैरे भरलेत. आता चिकमंगळूर 10 किलोमीटरच राहिलं. चहा पिण्यासाठी थांबलेलं आहे. इथं गाडी चांगला स्पॉट आहे एकदम. नेहमीच थांबत असतो आम्ही इथं चहा प्यायला. गाडी भरून निघालो की आम्ही इथं थांबत असतो. चहा पिऊन आपलं पार्किंग जिंदाबाद. दुसरं काय काम पण नाही. कुंदन शेठ आणि स्वप्नील शेठ आहेत. मित्रांनो संध्याकाळचे 7 वाजलेत. निवांत आहे आता. तिसरा नंबर आहे. 2च गाड्या आहेत आपल्या पुढं. बहुतेक उद्या गाडी भरायचे चान्सेस आहे. पण नेमकं पाऊस झालाय आज. नेमकं आता आलोय ना आम्ही. कालपर्यंत पाऊस नव्हता, पण आता आल्यानंतर पाऊस चालू झालाय. एवढं पण नाहीये पाऊस. आता कुंदनशेत चालू डोकं वगैरे धुवायला. बघू आता. जेवायची ऑर्डर वगैरे देऊन आलो कॅन्टीन मध्ये. निवांत बसलोय आता गप्पा मारत. वातावरण एकदम मस्त झालंय. गाटा खूप झालाय इथं. गाटा तर तसा नेहमी असतोच, पण आता पाऊस पडल्यामुळे एकदम हिमालयात आल्यासारखं वातावरण झालंय. आता थोड्या वेळाने जेवायला जायचंय. स्वप्नील पण आलाय आमच्या बरोबर. तो पण आहे. त्याची गेंड आलत, गाडी भरती आहे. तो आता जर आम्हाला उद्या तिथली चिठ्ठी भेटली तर आमच्या बरोबर येईल मग तो तिथं. रात्रीचे 10:30 वाजलेत मित्रांनो. जेवण वगैरे करून आलोय. आता झोपत आहे. हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र.